वेस काय असते वेस? गावासाठी असलेली भूषणावाह वास्तू. कशासाठी असते वेस म्हणजे काय? अनेक ऐतिहासिक गावं जिथे आहेत तिथे वेशींचं अस्तित्व आपल्याला दिसतं. आज आपण आहोत अकोला जिल्ह्यातील पातूर नानासाहेब या गावात. आणि माझ्या मागे तुम्ही जी बघता ती पातूर मधली ऐतिहासिक बाळापूर वेस. पातूर या गावात पूर्वी 5 वेशी होत्या, त्यापैकी 3 वेशींचं अस्तित्व आता फक्त शिल्लक उरलंय. 2 वेशी त्या काळाच्या उदरात नामशेष झाल्या आहेत. ह्या 5 वेशी कोणत्या? तर आता माझ्या मागे तुम्ही जी पाहताय ती बाळापूर वेस, एक आहे गोंड वेस, तिसरी वेस आहे ती शहाबाबू वेस, एक महाजन वेस आणि खानापूर वेस. काळाच्या ओघात महाजन वेस आणि खानापूर वेस या 2 वेशी नामशेष झाल्या आहेत आणि 3 वेशींचं अस्तित्व आजही पातूर गावात आहे. चला बघूया बाळापूर वेस. बाळापूर वेस या वेसची उंची म्हणजे जिथे आपण सध्या उभं आहोत तिथून वरच्या टोकापर्यंत अगदी जिथे झेंडा लागलाय तिथे अप्रॉक्सिमेटली ही 80 ते 90 फुटापर्यंत जाईल. वेशी वर जाण्यासाठी कुठलाही रस्ता नसल्यामुळे आपल्याला ती तशी मोजता येणार नाही. आणि आपण आता जातोय ते पातूर शहरात जातोय. हा इकडून जो रस्ता होता बाळापूर कडून पातूर, मग बाळापूर वेस का म्हणतात? तर या वेशीतून बाहेर पडल्यानंतर बाळापूर नावाचा परगणा जो आहे तो होता आणि त्या परगण्याच्या अंतर्गत पातूर हे शहर महसूल पातूरचा येत असे किंवा महसूल गाव पातूर होतं. बाळापूर हे मोगल सत्तेच्या काळात अतिशय महत्वाचं असं ठिकाण होतं. या वेशीच्या आतमध्ये आपण आल्यानंतर वेशीच्या दोन्ही बाजूला जे दिले त्या अशा देवळ्या दिल्या आहेत. कुठल्याही प्रवेशद्वारावर ऐतिहासिक काळातील प्रवेशद्वारावर आपण गेलो तर अशा प्रकारच्या देवळ्या आपल्याला दिसतात. ही त्यावेळच्या जे वेशीचे दरवाजे उघडणारे आणि बंद करणारे सैनिक होते किंवा वेशीचं किंवा गावाचं रक्षण करणारे सैनिक होते, त्यांच्या विश्रामाची, त्यांच्या मुक्कामाची किंवा त्यांच्यासाठी बसण्या उठण्याची म्हणून एक खोली तिला आपण देवळी म्हणतो अशा पातूर या वेश्या बाळापूर वेशीच्या दोन्ही बाजूला आपल्याला त्या दिसतात. शिवाय इथे जर तुम्ही वर पाहिलं तर इतका मोठा भला मोठा दरवाजा असावा त्याच्या अस्तित्वाच्या खुणा आपल्याला दिसतात. भिंतीतून हे जे 2 दगड आहेत या 2 दगडांमध्ये एक लाकडी दरवाजा, ज्याला बाहेर मोठे लोखंडी खिडे की हत्तीने किंवा शत्रूने हमला करून तो दरवाजा तोडू नये अशी देखील व्यवस्था होती. परंतु हे दोन्ही दरवाजे आता नामशेष झाले आहेत. सध्या जे आपण वेल मेंटेन अशी ही वेस पाहतोय तर स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत, खासदार आहेत, त्यांच्या विकास निधीमधून या वेशीचं नूतनीकरण करण्यात आलंय म्हणून तिचं आता असं आपल्याला अस्तित्व दिसते. एरवी ही फार ढासळली होती, परंतु हा एक चांगला प्रयत्न केला गेला की ही ऐतिहासिक वास्तू जपण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून झालेला आहे आणि आजचं रूप तिचं आपल्याला दिसते आहे. परंतु समस्त पातूरवासियांनी हा आपला ठेवा जतन केला पाहिजे, जपला पाहिजे. कारण आजही वरच्या बाजूला जर आपण पाहिलेत तर काही झाडं उगवलेली आपल्याला दिसतात आणि झाडं जेव्हा अशा कुठल्याही ऐतिहासिक वास्तूवर उगवतात तेव्हा त्याची मुळं जी आहे ती त्याला धोका निर्माण करत असतात किंवा नुकसान पोहोचत असतात. तर अशी ही बाळापूर वेस की जी बाळापूरच्या दिशेने बांधलेली आहे आणि कुठल्याही सैन्य असेल किंवा व्यापार असेल तो या वेशीतून बाळापूरच्या दिशेने होत होता. आणि या बाजूला जर आपण गेलो तर इथून साधारणतः 35 ते 40 किलोमीटर दूर बाळापूर हे एक महत्वाचं ठिकाण आहे. इथे बाळापूरचा किल्ला आहे. या आधी देखील बाळापूरच्या मिर्झा राजे जयसिंग यांच्या घोड्याच्या छत्रीवर आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहोत आणि तो व्हिडिओ देखील आपण आवर्जून बघावा. बाळापुरात देखील अनेक ऐतिहासिक ठिकाण आहेत, ते देखील आता यापुढे आपल्या चॅनलवर येणार आहेत. सैनिकांच्या पहाऱ्यासाठी ज्या दिलेल्या देवळ्या आहेत आता आपण पाहतोय की त्या जमीन लेवलला आलेल्या आहेत, परंतु पूर्वी यात उडी मारून बसावं लागत किंवा चढावं लागत असं स्थानिक नागरिक सांगतात. कारण आता भरती येत गेली आणि हा उंचवटा होत गेला. परंतु एक दरवाजा आजही याचा शाबूत आहे आणि ज्या दगडाभोवती हा दरवाजा फिरतो, ज्याला आपण आता बिजागिरी म्हणतो, इंजिस म्हणतो, तशी ही त्या काळची असलेली रचना. या 12व्या 13व्या शतकापासून या वेशींचं अस्तित्व पातूर शहरात आहे. गोंड राजाची इथे जी आहे गोंड राजाचं साम्राज्य होतं आणि हे संपूर्ण गाव जे आहे या 4ही वेशींच्या 5ही वेशींच्या आतमध्ये होतं. काळाच्या उदरात त्यातल्या 2 वेशी आता गेल्या आहेत आणि 3 वेशींचं अस्तित्व आजही आहे. ही असलेली शहाबाबू वेस वेळोवेळी नगर परिषदच्या वतीने तिचं नूतनीकरण देखील करण्यात आलेलं आहे. परंतु अशा प्रकारची झुडपं ज्यावेळी वेशीवर वाढतात त्यावेळी ते वेशीच्या अस्तित्वाला बाधा किंवा धोका निर्माण
करत असतात. वर वेशीवर चढण्यासाठी आत्ता जागा नाही आहे, परंतु त्यावेळी सैनिक वरून खडा पहारा देत असत. त्यांची जी काही त्यावेळीची शस्त्र होती, तीर कमान असेल, बंदुका असतील किंवा उकडलेलं तेल टाकणे, दगडांचा मारा करणे आणि या सगळ्या शस्त्रांच्या साहाय्याने गावकऱ्यांचं आणि एकूणच आपल्या गावाचं रक्षण त्यावेळी केलं जात असे. गोंड राजाच्या काळात फार मोठा एक समृद्ध इतिहास या पातूर शहराला होता. त्यापैकी असलेली ही शहाबाबू वेस, जी शहाबाबू दर्ग्याच्या समोर आहे किंवा या वेशीतून शहाबाबू दर्ग्याकडे आपल्याला जाता येते, म्हणून हिला नाव जे आहे ते शहाबाबू वेस असं पडलं. चला बघूया पातूर मधली तिसरी समृद्ध असलेली वेस, गोंड वेस. मित्रो, आपले पातूर ऐतिहासिक पातूर या अंतर्गत पातूर मधील या वेशींचा हा इतिहास तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतरांपर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर शेअर देखील करा. तुमची एक कमेंट आमचा उत्साह वाढवणारी असते आणि अशाच काही ऐतिहासिक वास्तू तुमच्या गावात असतील तर त्या देखील सांगा. आपल्या चॅनलवर आपण त्यांना देखील एक्सप्लोर करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. बघत रहा शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश.